पार्श्वभूमीवर अमेरिका इस्रायलमध्ये मतभेद निर्माण झाले। अमेरिका आणि इस्रायलमध्ये एका गोष्टीवरून तीव्र मतभेद निर्माण झाले। ती गोष्ट आहे इराणच्या तेल साठ्यांवरील हल्ले। 7 आणि 8 मार्चच्या रात्री इस्रायलने इराणच्या 30 मोठ्या तेल साठ्यांवर हल्ले केले। असे हल्ले पुन्हा करायचे नाही तसं अमेरिकेने इस्रायलला बजावले। आपल्या इराणच्या तेल उद्योगाशी काही वैर नाहीये। इराणमध्ये आपल्याला अनुकूल राजवट आल्यावर आपल्याला तिथल्या तेल उद्योजकांची गरज लागणार आहे। त्यामुळे असला वेडेपणा पुन्हा करायचा नाही असं दम अमेरिकेने भरल्याची माहिती आहे। यामागे आणखी एक कारण आहे। इराणने जर आखाती देशांच्या तेल साठ्यांवर असे हल्ले केले तर जागतिक तेल बाजारात हाहाकार माजेल। याचं कारण 2 दिवसांपूर्वी तेल प्रति बॅरल $112चा टप्पा गाठला होता। पण जर सौदी, कतार, संयुक्त अरब अमिराती यांचे तेल साठे इराणने उडवले तर मात्र तेल $150 ते $160वर जाईल आणि तसं झालं तर जगातल्या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसेल आणि म्हणून इस्रायलने केलेलं कृत्य चुकीचं होतं असं अनेक देशांचं मत आहे। फक्त अमेरिका आणि इस्रायलला नाराज करायचं नाही म्हणून कदाचित जाहीररित्या कुणी हे बोलत नाहीये। अमेरिकेच्या इशाऱ्याचं डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी कसं विश्लेषण केले पाहूया। इराणमधले जर ऑइल रिफायनरीज असतील किंवा ऑइल प्रोडक्शन करणाऱ्या खाणी असतील, या ठिकाणी जर हल्ले अमेरिका आणि इस्रायलकडनं केले गेले तर इराणकडनं रिटॅलिटरी अटॅक जे होतील ते प्रामुख्याने अमेरिकेच्या आखातामधले जे अरब मित्र देश आहेत जे तेलाचं उत्पादन करतात त्यांच्या तेलाच्या खाणींवरती आणि रिफायनरीजवरती इराण अटॅक करेल आणि त्यामुळे हा संघर्ष केवळ वाढणार नाही तर तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये गगनाला भिडतील। ते $150 क्रॉस होतील आणि त्याची भीती डोनाल्ड ट्रम्पला असल्यामुळे ते इराणच्या ऑइल रिफायनरीजवरती, ऑइल प्रोडक्शन केंद्रांवरती किंवा खाणींवरती अटॅक करण्यासाठी इस्रायलला परमिशन देत नाहीत असं दिसून येतं।